भारतीय संविधानाचा भाग 11 जाणून घ्यायला तयार आहात का? तुम्हाला काय वाटतं, देशात कोण मोठं, केंद्र सरकार की राज्य सरकार? संविधानाचा भाग 11 सांगतो की सत्ता कुणाची जास्त आहे हे नाही, तर सत्ता कुठे आणि कशी वापरायची हे महत्वाचं आहे. संविधानाने काम 3 भागात वाटलं आहे. युनियन लिस्ट म्हणजे फक्त केंद्र, स्टेट लिस्ट म्हणजे फक्त राज्य आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे दोघही. याचं उदाहरणच द्यायचं झालं, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे केंद्राचं काम आहे, पोलीस, शेती हे राज्याचं काम आहे आणि शिक्षण, पर्यावरण हे दोघही मिळून ठरवतात. म्हणजेच तुमच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय, शाळा, रस्ता, सुरक्षा हे कोणीही ठरवत नाही, तर संविधानाने आधीच ठरवलेलं आहे. पण जर केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष झाला तर संविधान सांगतं कॉन्करंट लिस्ट मध्ये केंद्राचा कायदा हा वरचढ राहतो. हा भाग सांगतो भारत एक देश आहे, पण एकाच हाताने चालणारा नाही. इथे सत्ता वाटली आहे जबाबदारीसाठी, नियंत्रणासाठी आणि संतुलनासाठी. हा होता भारतीय संविधानाचा भाग 11, जो सांगतो भारत एक नाही, तो संघराज्य आहे. पुढच्या भागात पाहू भाग 12, जिथं स्टेट म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट केलं आहे. पण हो, तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण.